आता आपण पुढचं घेऊया. मागचे आपण काही प्रॉब्लेम्स कव्हर केले, त्यामध्ये आपल्याला जे काही टर्म्स आपण कॅल्क्युलेट इच अँड एव्हरी स्टेप कॅल्क्युलेट केले. आणि आता पुढचा आपण प्रॉब्लेम घेऊयात, प्रॉब्लेम नंबर 8. सो इन दिस प्रॉब्लेम वी हॅव टू कॅल्क्युलेट द सेफली, म्हणजे आपण एखादी कार आपण सेफली कशी ड्राईव्ह करू शकतो. त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला आहे v इज इक्वल टू √rg इंटू टॅन ऑफ थिटा. हे आपण थेअरीमध्ये शिकलेलो आहोत, बरोबर. तर आता आपण क्वेश्चन वाचून घेऊयात. काय क्वेश्चन आहे? कॅल्क्युलेट द मॅक्झिमम स्पीड ॲट विच अ कार कॅन बी ड्रायव्हन सेफली. मी आता सांगितलं तर ड्रायव्हन सेफली अलॉंग अ कर्व रोड ऑफ रेडियस. असा कर्व रोड आहे. अशा कर्व रोडवर आपल्याला जर आपण सरळ जर रस्ता असेल तर आपल्याला सरळ जाता येईल, बरोबर. पण जेव्हा कर्व रोड येईल आणि तेव्हा त्याचं सेंटर जे आहे 40 सेंटीमीटर आहे आणि त्याचं बँकिंग काय आहे 20 डिग्री आहे, बरोबर, विथ द हॉरिझॉन, बरोबर. आणि जी ची व्हॅल्यू we know very well that value of g is 9.8. Means we have to calculate the maximum speed at which the curved road, म्हणजे कर्व रोडवर 40 सेंटीमीटरला सेंटर असताना आपल्याला सेफली कशी आपली कार घेऊन जाता येईल हे आपल्याला v कॅल्क्युलेट करायचं, म्हणजेच v. तर आपल्याला vचं फॉर्म्युला v इज इक्वल टू √rg इंटू टॅन ऑफ थिटा. थिटा आपल्याकडे आहे बँक थिटा आपल्याला क्वेश्चन मध्ये सांगितलेले बँक थिटा दॅट इज 20 डिग्री. म्हणजे थिटा आपला गिव्हन काय आपल्याकडं 20 डिग्री थिटा आहे. आणि आर आहे रेडियस त्यांनी दिलेला आहे सर्क्युलरचा. असं सर्क्युलर आपली अशी सर्क्युलर जातीये, बरोबर, गाडी आपली. आणि त्याचं रेडियस आहे 25 नाही 40 मीटर, बरोबर. म्हणून आपण काय करूया v इज इक्वल टू √rg टॅन थिटा. मग r इज इक्वल टू व्हॅल्यू काय केली सबस्टिट्यूट केली 40 आणि g ची व्हॅल्यू आपल्याला माहिती 9.8 इंटू टॅन ऑफ 20. मग हे कॅल्क्युलेट केल्यावरती सबस्टिट्यूट करणार आपण आणि टॅन ऑफ हे लॉग बुक मध्ये आपण टॅन बघणार ह्याचा आणि मग ह्याचं मल्टिप्लिकेशन केल्यावर आपल्याला आन्सर येतं 11.94, बरोबर. आता आपण पुढचं बघूयात. चला आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. क्वेश्चन नंबर आपला आता कोणतं चालू आहे क्वेश्चन नंबर 9. तर ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला फॉर्म्युले आपल्याला तर माहितीच आहेत. v इज इक्वल टू √rg आणि कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आपल्याला ची व्हॅल्यू दिलेली आहे इथे. आणि हा प्रॉब्लेम जो आहे आपल्या बँकिंग ऑफ रोडवर बेस आहे. तर आपण आता प्रश्न वाचूयात अगोदर. फाइंड द मॅक्झिमम स्पीड ॲट विच अ कार वेट ऑफ 3000 kg. आता आपल्याला सांगितलेलं आहे की मॅक्झिमम kg म्हणजे वेट जे आहे कारचं ते आहे 3000 kg. आणि आता आपल्याला त्याची मॅक्झिमम स्पीड फाइंड करायची. कधी? ॲट विच अ कार इज वेइंग ॲट अ 30 kg can negotiate a curve of the radius of 100 meters if coefficient is between the tire and the road is 0.13. म्हणजे coefficient of tire and the road is 0.13 आपल्याला दिलेला आहे. आणि त्याचं कर्व जे आहे कार जेव्हा टर्न घेते तेव्हा त्याचं सेंटर पासूनचं जे आहे रेडियस ते 100 मीटर आहे. आणि कारचं वेट जे आहे ते 3000 kg आहे. आणि आपल्याला मॅक्झिमम स्पीड फाइंड करायची आहे ॲट द हायेस्ट पॉइंट जेव्हा आपण टर्न घेतो ती. आणि त्यानंतर टू व्हॉट अँगल should the road be banked if the vehicle is to go around the curve at the speed without
डिपेंडिंग अपॉन द फ्रिक्शन. आणि अजून पुन्हा विचारलंय की अशा किती अँगलनी बँक केलं पाहिजे आपण की जेणेकरून आपली कार जी आहे ती फ्रिक्शनवर न डिपेंड होत करता ती कार व्यवस्थित ट्रॅव्हल करता आली पाहिजे आपल्याला. ती कार व्यवस्थित ट्रॅव्हल होईल किंवा होऊ शकते. बरोबर. वन्स अगेन आय विल रिपीट फ्रॉम फर्स्ट पुन्हा पहिल्यापासून आपण बघूया. फाइंड द मॅक्झिमम स्पीड ॲट विच द कार इज ॲट 3000 kg. म्हणजे आपलं गिवन काय आहे, कारचं वेट गिवन आहे आणि कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द रोड अँड टायर आणि रोड मधलं कोइफिशियंट दिलेलं आहे आपल्याला आणि आपल्याला ते मॅक्झिमम स्पीड आपल्याला फाइंड करायची आहे. आणि त्यानंतर असं विचारलंय की किती अँगलनी आपण बँक केल्यावर आपली कार ही ट्रॅव्हल करू शकते विदाउट एनी हार्म किंवा विदाउट काही ॲक्सिडेंट किंवा विदाउट काही हार्मफुल आपण बँक होऊ शकतो. ते आहे टू व्हॉट अँगल शुड द रोड बी बँक इफ द व्हेकल इज टू गो, म्हणजेच विदाउट डिपेंडिंग अपॉन द फ्रिक्शनवर न डिपेंड करता ती गाडी जी आहे आपली बँक किती अँगलनी बँक केली पाहिजे at this speed without depending upon the friction. If the road is 5 meter wide at the curve, if the road is 5 meter wide, बरोबर. तेव्हा ह्या केसमध्ये 5 मीटर रोड आहे, त्याचं विड्थ आहे. And what would be the elevation of the outer edge above the horizontal plane through inner edge. ओके. तर आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे, सोल्युशन F इज इक्वल टू म्यू इंटू एम जी. बरोबर. आणि एम जी म्हणजेच आपण हे लिहू शकतो एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. मग हे व्ही स्क्वेअर इकडे घेतल्यावर आपण हे व्ही स्क्वेअर इकडे येईल आणि मग हे अंडर रूट 0.म्यू आर आणि मग हे जी, हे म्यू आर जी, म्हणजे व्ही ची व्हॅल्यू आली आपली. मॅक्झिमम स्पीड आपल्याला जी फाइंड करायला सांगितली ती आपल्याला इथे भेटली. बरोबर. आता आपण सेकंड बघायचं आहे की इलेव्हेशन फाइंड करायचं आहे आपल्याला. आता तर इन ॲब्सेन्स ऑफ फ्रिक्शन थीटा इज इक्वल टू tan इनवर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. बरोबर. अँगल फाइंड करायचा आहे आणि अँगल फाइंड केल्यावर इलेव्हेशनच्या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करायचं आहे. इलेव्हेशनचा फॉर्म्युला काय आहे, एच इज इक्वल टू एल इंटू साइन ऑफ थीटा. बरोबर. तर अगोदर आपल्याला थीटा फाइंड करायचं आहे. थीटा मग कसं फाइंड करणार, ही व्हॅल्यू जी आहे व्ही ची व्हॅल्यू 11.9 आपण इथे कॅल्क्युलेट केली आहे, ती सबस्टिट्यूट करणार, त्याचं स्क्वेअर होईल. आणि आर ची व्हॅल्यू आपल्याला काय दिलेली आहे इथं, काय 100. बरोबर. आणि इंटू जी 9.8. आणि मग थीटाची व्हॅल्यू आली 7 डिग्री आली थीटाची व्हॅल्यू आणि 24 मिनिट्स. आणि मग ह्याचं साइन घेतल्यावर त्याचं साइन घेऊन आपण सबस्टिट्यूट केलं ह्या व्हॅल्यूमध्ये एल इंटू साइन थीटा. एल म्हणजे विड्थ, एच इज द इलिव्हेशन. व्हॉट विल बी द इलिव्हेशन ऑफ द कार. ओके. ॲट the elevation of the outer edge above the horizontal plane. Okay. What will be the elevation of the outer edge above the horizontal plane through inner edge. तर आपल्याकडे एल ची व्हॅल्यू त्यांनी 5 मीटर दिलेली आहे. द रोड इज द 5 मीटर वाईड. मग ती 5 ची व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट केली. एच इज इक्वल टू एल म्हणजे हे ही यांची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली 5 इंटू साइन ऑफ, मग थीटा आपल्याला काय आलेलं आहे, साइन थीटा आलेला आहे 7 डिग्री 24 मिनिट्स. त्याचं साइन घेतलं आणि मग हे मल्टिप्लिकेशन केलं, एल आलं आपलं, इलिव्हेशन आलं 0.644. म्हणजे ह्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला मॅक्सिमम स्पीड फाइंड करायची होती, ती आली 11.9
बरोबर. आणि इलिव्हेशन जे आहे त्याच फॉर्म्युल्यानुसार आपण कॅल्क्युलेट केले. फॉर्म्युले सगळे तुम्ही बाय हार्ट करा. सगळे फॉर्म्युले आपल्याला बाय हार्ट पाहिजे, कारण कधीही कोणतं एक्झाममध्ये क्वेश्चन जर आला तर आपल्याला फॉर्म्युला आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि वेळच्या वेळी आपण त्यामध्ये सबस्टिट्यूट करून तुम्ही थीटा अगोदर व्यवस्थित फाइंड करू शकता. लॉग बुक मध्ये पाहून थीटा सॉल्व्ह करायचा आहे, थीटा फाइंड करायचा आहे आणि मग त्याचं ते सबस्टिट्यूशन करून मग आपण कॅल्क्युलेट करू शकतो. मग आणि आणि इलेव्हेशन फाइंड करायचं होतं. तर इलेव्हेशनचा फॉर्म्युला आहे h इज इक्वल टू एल इंटू साइन ऑफ थीटा. आता फर्दर वी विल सी. आता आपण पुढचा प्रॉब्लेम बघूयात. प्रॉब्लेम नंबर 10. What is this problem? In this problem we have to find the angle of banking of a railway track. बरोबर. Find the angle of banking of a railway track of radius of curvature of 1600 if the optimum velocity of the train is 20 meter per second. म्हणजे आपल्याला सांगितलेलं आहे फाइंड द अँगल ऑफ द बँकिंग ऑफ रेल्वे ट्रॅक अँड इफ द ऑप्टिमम वेलॉसिटी ऑफ द ट्रेन इज whatever it is given, 20 meter per second, and what is the value of the radius of the railway track of the radius of curvature 1600. Then also find the elevation of the edge outer outer railway rail, outer edge of the railway and the inner rail if the distance between the two tracks is 1.8 meter. Okay, so till now we have to find the angle of the banking and the radius is given, uh, railway track, we have to find the angle of banking of the railway track and the radius of curvature is whatever it is given. And next is we have to find this if the what we have given, if the optimum velocity is 20 meter per second, and also we have to find the angle of elevation if of the outer edge over the inner edge if the distance between both of if the distance between the two tracks both of the tracks is 1.8 meter. Now we will understand this figure here. This is the plane, horizontal plane. In this horizontal plane, what happens? Are the railway tracks. Between these two tracks we have to elevate the and we have to find the angle of banking. So this is r vector here in this plane. Okay, and the distance between these both is L, which is the width of the track, and this is the angle. Okay, and this angle is resolved, and this angle is theta. So this will be r cos theta and this will be r sin theta, and this further this angle is becomes mg. Okay, from figure then we can write as r cos theta is equal to mg and r sin theta is equal to mg square upon r. Okay, further we will see now. Okay, now further we will see from figure what we got. r
r cos theta is equal to mg and r sin theta is equal to mv square upon r mv square. Okay, mv square upon r. Then and also tan theta we know already, therefore tan theta is equal to v square upon rg. Okay, then this will be equal to 20 into 20 divided by r. What is the radius? That is 1600 into 9.8. Okay, this, then this will be equal to 0.025. Okay, then theta we can find as theta is equal to 1.460 degree, and also we can write as 1 degree into 28 minutes. Okay, then h is equal to L sin theta, which is equal to L. What is L? L width is given as width. In the question we have given the width between both of the tires. We have to find the angle of, we have to find the elevation. While finding the elevation, by the formula h is equal to L sin theta, then we should know the value of L. So L is the given in the problem, that is 1.8. Okay, width means width of the track, that is 1.8 into sine of theta. Now this is the theta angle we have found, आणि आता आपल्याला या अँगलचं साइन काढायचं आहे, तर ते येत आहे साइन 1 degree 28 minutes, आणि ते होईल मग 0.045 मीटर, म्हणजे 45. बरोबर, आता आपण हे फाइंड केलं एवढं, हे झालं अँगल ऑफ इलिव्हेशन. आपल्या फिगर वरून आपण हे लिहू शकतो, कारण r cos theta is equal to mg, then r sin theta is equal to mv square upon r. Okay, and then tan theta is equal to v square upon rg. Taking this v square in that side, we can do like that also, but as it is, we are substituting this value in this, and from this we have calculated theta, and then theta is this, and angle of elevation is from the 45 mm. Okay, further we will see now. So now further the next problem is a kg. We have to find this at the point wise it is given. We have to find
these 2 points from the question. First question is given and then 2 points we have to find. So a 25 kg body attached to one end of a cord is whirled in a vertical circle of radius for 50 centimeter above the other end. Okay, the 25 kg body is attached to one end of a cord. One cord is taken and the एका कॉर्डला 25 kg चा मास जो आहे तो घेतलेला आहे आणि त्याला आपण रोटेट करतोय इज व्हॅलिड आणि त्याचं रेडियस जे आहे त्या कॉर्डचं रेडियस सेंटर पासून तर त्या कॉर्ड पर्यंत त्या बॉडी पर्यंत त्या कॉर्डचं रेडियस आहे 50 सेंटीमीटर अबाउट द अदर एंड. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे पहिलं what is the minimum speed the mass must have at most at top so that the cord does not slacken. म्हणजे आपल्याला आपण जेव्हा ते रोटेट करतो तेव्हा आपल्याला मिनिमम स्पीड अशी फाइंड करायची आहे की ते कॉर्ड जे आहे ते स्लॅकन झालं नाही पाहिजे. ओके, सो दॅट at the top, okay, at the mass must have at the top, so that means the mass should have at the top end so that the cord does not slacken. This we have to find first. Then that is tension at the top. We have learned the formula, that is T2 plus mg is equal to mv square upon r. From this minimum speed will be T2. How T2? Where is the value of T2? We have taken this m gets cancelled. This m and this m get cancelled. Remains v square. This v square. This v square will be here, and this is r and g here, and T2 is equal to 0. How T2 is equal to 0? How it is T2 is equal to 0? Because at the minimum speed of the this this is the value of r. At the minimum speed the mass must have at the top, then at the top at the top at the top of the, so it does not slacken at the top, then T2 is equal to 0. Okay, got it? At the maximum speed when the cord is slackened with the mass, the value of the T2 will be equal to 0, because the minimum speed the cord does not slacken, so T2 will become 0. So here it will be 0, then V2 is equal to V upon V2 is equal to under root G into R. R is given as a 0.5. Okay, that is centimeter. We have converted into meter, and this will be 2.2. Now second we have to calculate. First this we have calculated. Okay, here this is the value of 2.2. Okay, now we have to calculate this. What is the minimum speed mass must have at the bottom? First this was at the top, now this is at the bottom downwards. And what is the minimum speed of the mass must have at the bottom of the circle so that the cord does not slacken when at the top? What is the tension in the cord? In this case, when mass passes through the bottom of the circle. Okay, got it? Again we will repeat. What is the minimum speed of the mass must have at the bottom? Okay, minimum speed किती आहे bottom ला ते आपल्याला find करायचे आहे, बरोबर? So that the cord does not slacken. The cord ला आपण slacken न होऊ देता, बरोबर? When at the top, जेव्हा टॉपला गेल्यावर, what is the आता काय फाइंड करायचं आहे
tension in the cord in the case when mass passes through the bottom. Tension in the case जेव्हा mass जे आहे ते bottom passes through the bottom of the circle. आता आपल्याला हे फाइंड करायचं आहे. हे आपलं फाइंड झालंय. त्याचा आन्सर आहे 2.2. So this will be the answer of this. Now second we have to calculate. We have to calculate the value of mass at the bottom. Now at the bottom we will see. So it will be now second it will be 1 by 2 for first mv1 the whole square is equal to 1 by 2. Okay. आता आपल्याला सेकंड स्टार्ट करायचे. आपण फर्स्ट 2 पॉइंट्स होते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे होते. आता सेकंडमध्ये आपल्याला कन्सिडर करायचे की आपण टॉप मिनिमम स्पीड ॲट द टॉप फाइंड केलं होतं. आता आपल्याला लास्ट म्हणजे बॉटम कन्सिडर करायचं आहे. तर आपल्याला V1 आपण मिनिमम स्पीड कन्सिडर करत आहोत ॲट द बॉटम. त्यासाठी कंझर्वेशन ऑफ एनर्जीचा जर आपण कंझर्वेशन ऑफ एनर्जी जर आपण गृहीत धरले तर 1 by 2 m1 v1 square is equal to 1 by 2 mv2 square plus mg into twice r. Okay. Now this will be this 1 by 2 v1 square will be equal to v2 square into 4gr. Okay. So this will be 4g capital R. Then V2 equal to आपण फाइंड केलं होतं मागच्या स्लाइडमध्ये प्रिव्हियस ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेट केलं तर 2.2 आलं. तर ती 2.2 द होल स्क्वेअर आले. मग प्लस 4 दिस 4 9.8 इंटू 0.5 इज द आपल्याला रेडियस दिलेला आहे. बरोबर. पण आपण त्या रेडियस 50 सेंटीमीटर रेडियस दिलेला आहे. पण आपण त्याला मीटरमध्ये कन्वर्ट करून 0.5 केलं. आणि मग आपल्याला ही व्हॅल्यू आली आहे जी की आहे 224.44. ही आहे आपली व्हॅल्यू मिनिमम स्पीड ॲट द बॉटम. बरोबर. आता आपल्याला टेन्शन कॅल्क्युलेट करायचं आहे. टेन्शन सुद्धा आपल्याला विचारलं होतं. तर हे V1 जे आहे हे 4.9 मीटर पर सेकंड आले. ओके. हे V1 द होल स्क्वेअर होतं. तर हे V1 चं आहे हे अंडर रूट आपण जर घेतलं तर याचं 4.9 येते. मग टेन्शन आहे T1 इज इक्वल टू mg प्लस mv1 द स्क्वेअर अपॉन r. मग आपण m ला बाहेर घेतलं इथे हे कॉमन घेतलं हे m बाहेर कॉमन घेतलं हे g प्लस बरोबर g प्लस mv1 स्क्वेअर अपॉन कॅपिटल R घेतलंय. मग हे स्मॉल m मास ची व्हॅल्यू जी आहे ती आपण गिवन होती आपल्याला आपल्या प्रॉब्लेम मध्ये. तुम्ही बघून घ्या की व्हॅल्यू आपण ह्याच्यात सबस्टिट्यूट केली इथे आणि मग 9.8 ही व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली आणि V1 द होल स्क्वेअर जी आहे ती होल स्क्वेअर असताना जी ही व्हॅल्यू आणि मग अंडर रूट केल्यावर 4.9 आली. कारण हे स्क्वेअर जे अंडर रूट ह्याच्यावर गेल्यावर हे 4.9 आले. पण mv1 स्क्वेअर r आल्यावर आपण हे ॲज इट इज घेतलंय. मग ह्याला पुन्हा डबल स्क्वेअर करायची गरज नाही. तर ही व्हॅल्यू आपण याच्यात सबस्टिट्यूट केली आणि डिवायडेड बाय r कॅपिटल R म्हणजे हे 0.5 म्हणजेच त्याचं आपलं 50 सेंटीमीटर आपल्याला गिवन होतं ते मग आपण मीटरमध्ये कन्वर्ट केलं. मग ह्याचं कॅल्क्युलेशन केल्यावर आपलं आन्सर येतं 1.46 न्यूटन.